आजच्या एपिसोडमध्ये आपण आलेलो आहोत पुणे मुंबई हायवे लगत एक 17 एकराच्या रो हाऊस टाउनशिपमध्ये. तिथे आपल्याला मिळणार आहेत 4 BHK ट्विन विलाज, 5 BHK टाउन हाऊसेस. हे सर्व काही तुम्हाला 17 एकराच्या टाउनशिपमध्ये मिळणार आहे, जिथे फक्त 210 रो हाऊसेस असणार आहेत. त्यातले 75 तर ऑलरेडी बिल्डरने डेव्हलप केलेले आहेत. लोकेशनबद्दल एकदा आपण सुरुवातीला डिस्कस करूया. ते लोकेशन तुम्हाला इथनं सोमाटणे फाटा अगदी जवळ आहे. तिथून तुम्ही हिंजवडी किंवा बानेर पुढच्या 30 ते 40 मिनिटांमध्ये तुम्ही इझिली ट्रॅव्हल करू शकता. त्यासोबतच तुम्हाला इथे मुंबई पुणे एक्सप्रेसवेची डायरेक्ट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे वाया गाऊनचे, आणि इथे तुम्हाला डायरेक्टली मुंबई पुणे ओल्ड हायवे तर डायरेक्टली प्रोजेक्टच्या समोरच कनेक्टेड आहे. तर असं वेल कनेक्टेड हे लोकेशन आहे. इथे तुम्हाला डेली एसेन्शियलच्या ऑलरेडी सगळ्या गोष्टी मिळतात, कारण सोमाटणे फाटा हा डेव्हलप्ड लोकेशनचा एक पार्ट होतो ह्या पूर्ण रिजनमध्ये. त्या व्यतिरिक्त तर प्रोजेक्टबद्दल बोलायचं गेलं तर 17 एकराच्या प्रोजेक्टमध्ये 1.5 लाख स्क्वेअर फीटच्या अम्युनिटीज आहेत, आणि मी त्याच अम्युनिटीजमध्ये थांबून तुम्हाला आजचा प्रोजेक्ट दाखवतोय. आणि ह्या प्रोजेक्टमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे रेडी कम्युनिटी जी ऑलरेडी डिलिव्हर झालेली आहे. आपल्याकडे आता एक 4 BHKचा टाउन हाऊस अवेलेबल आहे दाखवण्यासाठी, तोही आपण बघणार आहोत. तर सुरुवात करूया आपण ह्या क्लब हाऊसपासून, की माझ्या मागे जे दिसतंय आपल्याला समोर हे पूर्ण क्लब हाऊस आहे. आतमध्ये तुम्ही जर बघितलं तर कुठल्या 3 स्टार हॉटेलला ही कमी हे पडेल असं हे क्लब हाऊस आहे, जिथे खाली बँकेट हॉल आहे, सगळ्या गोष्टी आहेत. वरच्या साईडला तुम्हाला क्रॅश, त्यानंतर कोवर्किंग स्पेसेस, सिट आउट कबाना, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मला हा आवडलेला क्लब हाऊस आहे, कारण लॉबीमध्ये तुम्ही जर बघितलं ना तर एकदम जबरदस्त अशी डिझाईन लक्झरी थीममधला हा डेव्हलपर आहे. या डेव्हलपरचे सगळे प्रोजेक्ट ऑलमोस्ट ह्याच थीममध्ये आहेत. त्यासोबतच समोर तुम्हाला इन्फिनिटी स्विमिंग पूल, आणि इथून पूर्ण शेवटपर्यंत पट्टा तुम्हाला पूर्ण अम्युनिटीजचा आहे. ड्रोनच्या माध्यमातून तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी दिसणार आहे. तुम्हाला लाईव्हवरनं सगळं दिसणार आहे. रेडी कम्युनिटी कशी आहे तेही तुम्हाला दिसणार आहे. किती लँडपास असेल कसं, तुम्हाला ह्या सगळे व्ह्यूज समोर बघू शकता. आत्ता सनसेट होत आहे, त्यामुळे इथनं जे व्ह्यू आहे तुम्हाला तुम्ही रोज तुमच्या घरातनं, रोज तुमच्या क्लब हाऊसमध्ये तुम्ही सनसेट एन्जॉय करू शकता. चला तर बघूया रेडी कम्युनिटी कशी दिसणार आहे, आणि त्यानंतर आपण बघणार आहोत 4 BHKचा टाउन हाऊस. आणि हे सर्व काही तुम्हाला मिळणार आहे 2,79,00,000पासून. आणि इथे तुम्हाला जे कार्पेट आहेत 2200-2400 स्क्वेअर फीटचे तुम्हाला इथं कार्पेट, आणि तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्ही इथे काही तुम्हाला ॲडिशनल गार्डन हवं असेल तुम्हाला गार्डनही मिळणार. तुम्हाला ह्या समोरच्या सेंट्रल बोलीवार्ड फेसिंगमध्ये जर टाउन हाऊस पाहिजे असेल तर तेही माझ्याकडे अवेलेबल आहेत. त्या व्यतिरिक्त इथे तुम्हाला जर इंडिपेंडंट गार्डनसोबत तुम्हाला जर टाउन हाऊसेस पाहिजे असतील तर तेही माझ्याकडे आहेत. आणि जबरदस्त असा हा प्रोजेक्ट आहे. शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघा. तुम्ही सर्व व्हिडिओ बघून जर तुम्हाला हा आवडलेला जर प्रोजेक्ट आवडत असेल या आवडलेला असेल या तुमच्या कोणी मित्राला आवडत असेल तर नक्की त्यांच्यासोबत शेअर करा, आणि माझ्याशी तुम्ही संपर्क करण्याचा डेफिनेटली ट्राय करा. आता आपण आलेलो आहोत डिलिव्हर्ड सेक्शनमध्ये. स्केल मॉडेलवरती तुम्हाला मी जो पोर्शन दाखवलेला की इथे 75+ रो हाऊसेस आणि टाउन हाऊसेस हे डिलिव्हर झालेलं आहेत. तर हा माझ्या मागे जे दिसते तुम्हाला तो पूर्ण क्लस्टर आहे, जिथे ऑलरेडी लोक राहतात. त्याचा अर्थ आहे की इकोसिस्टम ऑलरेडी रेडी आहे. अम्युनिटीजचा पोर्शन जसं तुम्हाला मी दाखवलेलं आहे पोर्शन डिलिव्हर्ड आहे. क्लब हाऊसपासून जे तुम्हाला 1.5 लाख स्क्वेअर फीटचा बोलीवार्ड आहे ते तुम्हाला तिथून सरळ तुम्हाला अम्युनिटीज सगळ्या डेली नेसेसिटीच्या सगळ्या ज्या अम्युनिटीज आहेत क्लब हाऊसमध्ये तुम्हाला इथे किड्स प्ले एरिया, ॲम्फी थिएटर, सिट आउट, स्टेक्स, गार्डन्स सगळं आहे. वॉकिंगसाठी प्रोजेक्टमध्ये भरपूर जागा आहे, कारण हा खूप लो डेन्सिटी प्रोजेक्ट म्हणू शकतो तुम्ही. आणि त्यामध्ये फक्त रो हाऊसेस आणि टाउन हाऊसेस आहेत. तर अशा प्रोजेक्ट्सला तुम्ही जास्तीत जास्त प्रतिसाद का लोकांचा मिळतो, कारण तुम्ही बघता सिटीमध्ये जे तुम्हाला एन्व्हायरमेंट, तर सिटीमध्ये जे तुम्हाला चॅलेंजेस येतात ते चॅलेंजेस इथे तुमचे रिझॉल्व्ह होतात. तर इथे तुम्हाला एक लाईफस्टाईल मिळते, एक तुमची लाईफस्टाईल अपग्रेड होते, कारण तुम्ही जमिनीशी संलग्नित असतात. आणि असे प्रोजेक्ट्स मार्केटमध्ये खूप रेअर आहेत, आणि अशा डेव्हलपर्सकडनं एवढ्या लक्झरी थीममध्ये सगळ्या गोष्टी डिलिव्हर करणं हे खूप रेअर आहे. त्यासोबतच आता आपण बघणार आहोत एक 4 BHKचा टाउन हाऊस जो G+2 आहे. माझ्या मागे जे दिसत आहेत हे 5 BHKचे टाउन हाऊसेस आहेत जे डिलिव्हर्ड आहेत, आणि माझ्या मागे हे जे दिसत आहेत हे 3 BHKचे टाउन हाऊसेस आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण आता बघितलेल्या आहेत. तुम्हाला ड्रोनमध्ये मध्ये ह्या क्लिप दिसतील. आता आपण सरळ जाऊया 4 BHKचा एक टाउन हाऊस ज्याचं कार्पेट आहे 2400 स्क्वेअर फीट, तो आपण इन डिटेलमध्ये बघणार आहोत. हा असणार आहे तुमचा 4 BHKचा टाउन हाऊस ज्याचं कार्पेट आहे 2400 स्क्वेअर फीट, 3 साइड ओपन अम्युनिटी स्पेसिंगचा हा तुम्हाला मी आज युनिट दाखवणार आहे, जिथे तुमचं जे एंट्री एक्झिट असणार आहे ते ईस्ट वेस्ट ठेवलेलं आहे, वास्तू कंप्लायंट आहे. त्याआधी आपण बाहेर काय गोष्टी मिळणार आहेत त्या बघूया. तुम्हाला इथे एंट्रीच्या जस्ट बाजूला दोन्ही साईडला तुम्हाला गार्डन्स मिळणार आहेत. गार्डनच्या व्यतिरिक्त तुम्ही इकडे जर बघितलं ह्या साईडला तर इथे तुम्हाला हा लॉन मिळणार आहे. ह्या लॉनच्या पुढे गेल्यानंतर आपण इथून पुढे तुम्हाला हा वॉकवे आहे, आणि इथे तुम्हाला मिळणार आहेत 2 कवर्ड कार पार्किंग तुम्ही बघू शकता. आणि त्याच कवर्ड कार पार्किंगच्या शेजारी तुम्हाला इथे एक स्टोर रूम मिळणार आहे, आणि तुम्हाला इथे मेड्स रूम पण इथे दिलेली आहे. हा आहे तुमचा टाउन हाऊसचाच एरिया. त्याच्यामध्ये बघू शकता 2 कार पार्किंग, स्टोरेज रूम, मेड्स रूम, हा सगळा पोर्शन तुम्ही इकडे गाडी लावून ह्याही पोर्शन येऊ शकता, या तुम्ही डायरेक्टली ह्या एंट्रन्समधूनही तुम्ही इथे एंट्री करू शकता. त्या व्यतिरिक्त इथे कम्प्लिटली प्लांटेशन केलेलं आहे, आणि सोबतच तुम्ही बघू शकता की ह्या साईडलाही प्लांटेशन आहे, आणि इथे तुम्हाला मिळणार आहे
या बॅकयार्डमध्ये. इथे तुम्हाला ह्या साईडला 5 फीटचं बॅकयार्ड ही मिळणार आहे. तुम्ही बघू शकता ते डिमार्केशन केलेलं आहे. फेन्सिंग इज ऑल डन. आणि तुम्ही जे शेजारी बघताय अम्युनिटीजचा पोर्शन आहे, जो आपण सुरुवातीला बघितलेला आहे की तो क्लब हाऊसपासून किती सुंदर असा दिसतो. आणि हा 1.5 लाख स्क्वेअर फीटचा असा पूर्ण पट्टा पुढे कंटिन्यू होतोय. त्यासोबतच आपण इथे बघतोय आता हा तुमचा टाउन हाऊसचा एंट्रन्स आहे. एंट्रन्सला तुम्हाला असा ग्रँड डोअर दिलेला आहे. व्हिडिओ डोअर पण बाहेर असता, स्मार्ट डोअर लॉक दिलेला आहे. आतमध्ये एंटर केल्यानंतर तुम्हाला असा हा स्पेशियस असा ऑलमोस्ट बघू शकता 17x18चा हा तुमचा लिव्हिंग आणि डायनिंग एरिया आहे. हा असा लेआउट खूप रेअरली मिळतो, कारण हा ग्राउंड फ्लोअर आहे, ह्याच्यावरती फर्स्ट फ्लोअर आणि देन सेकंड फ्लोअर. हा तुमचा टाईल्स बघा, अगदी जे दिसते तुम्हाला सगळं तसंच मिळणार आहे. इथे एक लिफ्टचं पण प्रोव्हिजन आहे, कारण आपल्याला वरती 2 मजले आहेत. स्टेअरकेस पण असणार आणि लिफ्ट तुम्ही स्वतः लावू शकता. त्यासोबतच व्हेंटिलेशन खूप इंटॅक्ट आहे. बघू शकता की सगळ्या साईडने तुम्हाला कम्प्लिटली ओपनिंग मिळते. आणि हाच एक USP असतो. लोकांना रो हाऊसेस विलाज खूप आवडतात, कारण फ्लॅट्समध्ये राहून ते कंटाळलेला असतात. इव्हन तुम्ही बघू शकता की ह्या प्रोजेक्टमध्ये एक स्टडी आहे की 40% लोक जे मुंबईशी रिलेटेड आहेत, मुंबईमध्ये त्यांचं बिझनेस आहे या मुंबईमध्ये त्यांचं काम आहे, त्या रिलेटेड लोकांनीही इथे इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे. तुम्ही विचार करू शकता. आणि एंड युजर इथं हा बोलू शकता की तुम्ही मोस्टली एंड युजर आहे, कारण इथून तुम्हाला भरपूर साऱ्या कनेक्टिव्हिटी आहेत ज्या आधी आपण डिस्कस केलेल्या आहेत. हा तुम्हाला इथे किचन मिळणार आहे. इथे तुम्हाला मॉड्युलर किचन डेव्हलपर तुम्हाला कम्प्लिटली करून देणार आहे. त्यासोबतच तुम्हाला इथे ड्राय वॉश एरिया आहे, सर्वंट आणि स्टोरेज हे कम्प्लिटली वेगळं आहे. त्यामुळे स्टोरेजचा तुम्हाला कधी इश्यू नाही येणार आणि स्पेसचा कधी तुम्हाला कमी तिथे पडणार नाही. तर हा आपण बघितला पूर्ण ग्राउंड फ्लोअरचा सेक्शन. आता इथून आपण बघितलं तर ह्या साईडला इथे पावडर वॉशरूम पण आहे, बघू शकता तुम्ही. इथे तुमचे जे डायनिंग रिलेटेड जे काही डेली नेसेसिटी गोष्टी असतील त्या तुमच्या इझिली होतील. आणि इथून आपण आता वरती जाणार आहोत. त्यावेळी तरी बघू शकता इथे भरपूर असं स्पेस आहे जिथे तुम्ही डेकोरेटिव्ह प्लॅन करू शकता. लॉफ्टची मला वाटत नाही की गरज आहे, कारण स्टोरेजसाठी डेव्हलपरनी स्पेसच एवढा दिलेला आहे. चला तर मग पहिल्या मजल्यावरती बघूया की आपल्याला काय काय मिळणार आहे. तर आता आपण आलेलो आहोत फर्स्ट फ्लोअरवरती. तुम्ही इथे लिफ्टने येऊ शकता. मी आता स्टेजने आलेलो आहे. इथे आपल्याला मिळतात 2 बेडरूम. दोन्ही बेडरूमला इथे तुम्हाला मिळते अटॅच बाल्कनी आणि अटॅच वॉशरूम. चला तर मग हा पहिला बेडरूम बघूया. साईज जर बघायला गेली ना, ऑलमोस्ट 14 बाय 13.5 हा बेडरूम आहे. त्यासोबतच तुम्हाला इथे स्टँडिंग बाल्कनी मिळते, जी की तुम्हाला इकडनं जी व्ह्यू मिळत आहे हा रोड फेसिंग व्ह्यू आहे. बघू शकता समोर तुम्ही. चांगलं स्पेशियस असे वॉशरूम्स आहेत. फिटिंग्स बघा. वॉशरूमची साईज बघितलं तर 9.5 बाय 6 फुटाचं वॉशरूम आहे. म्हणजे प्रशस्त असे सगळे वॉशरूम्स आहेत. प्रीमियम फिटिंग्स आहेत. रूम साईजमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज नाही. क्रॉस व्हेंटिलेशनसाठी विंडोज आहेत. हे सर्व आपल्या ह्या बेडरूममध्ये आहे. आणि इथेच आपला दुसरा बेडरूम आहे, जो अजून प्रीमियम आहे, कारण इथं व्ह्यू त्याच्यापेक्षा अजून प्रीमियम तुम्ही बनवू शकता. साईज बघू शकता, ह्याची साईज खूप मोठी आहे. त्यासोबत इथे तुम्ही बघितलं समोर तुम्हाला मिळणार आहे अम्युनिटी स्पेसिंग. इकडे तुमचं कम्प्लीट अँपी थिएटर आणि हा सगळा पोर्शन म्हणतोय आता अंडर कन्स्ट्रक्शन आहे. बट जे आपण सुरुवातीला बघितलं तो तुमचा स्पेस आहे. त्यासोबतच इथे तुम्ही बघू शकता की ह्या बेडरूममध्ये तुम्हाला मिळतोय वॉक इन वॉर्डरोबचा स्पेस. हा तुमचा वॉक इन वॉर्डरोब आहे आणि इथे तुमचा आतमध्ये वॉशरूम आहे. त्यामुळे स्पेस परफेक्टली डिझाईन्ड आहे. प्रीमियम फिटिंग्स आहेत. सगळ्या गोष्टी एकदम नीटली प्लॅन्ड आहेत. असा लेआउटच म्हणजे वन ऑफ इट्स काइंड आहे. आणि प्राइस पॉईंट जर बघितला ना 2.79 CR टू 3.50 CR पासून प्राइसिंग आहे. कार्पेटमध्ये 2200 ते 2400 स्क्वेअर फीट पर्यंत तुम्हाला 4 BHK टाउन हाऊसेस आहेत. 5 BHK टाउन हाऊसेस पण आहेत. इथे तुम्हाला काही रो हाऊसेस सोबत बॅकयार्ड पण मिळतोय. म्हणजे एवढं सगळं काही, एवढ्या अम्युनिटीज, एवढा चांगला डेव्हलपर हे सगळं, आणि लोकेशन एकदम क्रीम आहे. चला तर आपण दुसऱ्या मजल्यावरती जाऊया. तर आता आलेलो आहे आपण दुसऱ्या मजल्यावरती. इथेही परत 2 बेडरूम आहेत आपल्याला, आणि हे बेडरूम थोडेसे अजून युनिक आहेत. पहिल्यांदा हा बेडरूम बघूया. हा बेडरूम जर बघितला ना तुम्ही, तर खालच्या बेडरूम मध्ये आपण बघितलं तर इकडे बाल्कनी होती, पण इथे बघू शकता साईज 13.5 बाय 17.5 फुटाचा हा बेडरूम आहे. फुल साईज विंडो आहे. परफेक्ट प्लेस आहे. इथे तुम्ही तुमचं, मी म्हणेल बेडरूम नका ठेवू, इथे तुम्ही तुमची फॅमिली लाऊंज रूम या थिएटर असं तुम्ही काही स्पेशल बार वगैरे असं डिझाईन करू शकता, कारण एवढा मोठा रूम साईज ॲज अ कॅनव्हास तुम्हाला मिळतोय. त्यासोबत तुम्हाला इथे असं प्रीमियम असं मोठं वॉशरूम मिळतोय. इथेही तुम्हाला क्रॉस व्हेंटिलेशन फुल इंटॅक्ट आहे. लाईट लावायची मला वाटत नाही की दिवसा गरज आहे. त्यासोबतच इथे आपण बघू शकता की लॉबी स्पेस ही खूप चांगला आहे. असं नाही की एकदम छोटा कॉम्पॅक्ट केलेला आहे. 2400 कार्पेटच्या मानाने बघू शकता मस्त अशी मोठी लॉबी आहे. आणि हा आता परत आपल्याला खाली एक जो मास्टर स्वीट मिळालेला आहे विथ वॉर्डरोब, इथे परत आपल्याला तसाच विथ वॉर्डरोब मिळतोय. रूम साईज बघू शकता. क्रॉस व्हेंटिलेशन विंडो आहे. आणि इथे तुम्हाला परत डेक मिळणार आहे. प्रीमियम फिटिंग्स आहेत. ही पण विंडो बघितली तुम्ही, UPVC टफन ग्लासचे विंडो आहेत. इथे पण तुम्हाला टफन ग्लास मिळणार आहे. समोर परत तुम्हाला अम्युनिटीजचा व्ह्यू आहे. आणि इथे तुम्हाला मिळतोय हा वॉर्डरोबचा स्पेस. मी म्हणेल तुम्ही
या घराला ॲज अ कलर थीममध्ये तुम्ही डिझाईन करू शकता की प्रत्येक बेडरूम तुमचं वेगवेगळ्या कलरमध्ये असेल. आणि इथे तुम्हाला ह्या वॉर्डरोब सोबत मिळतोय एक प्रीमियम फिटिंगचं वॉशरूम. बघू शकता वॉशरूमची साईज ही जशी खाली होती तशीच तेवढी मोठी आहे. म्हणजे असं बेडरूम तुम्हाला ह्या लोकेशनमध्ये जर बघितलं ना तर खूप असा प्रीमियम असा प्रोजेक्ट आहे. 4 BHK 5 BHK टाउन हाऊसेस. त्यासोबतच मला एक गोष्ट सांगायची, आम्ही चालू केलेली आहे इन्स्टा प्रॉपर्टी सर्व्हिस. तर त्याच्यामध्ये आपण तुम्हाला 10 मिनिटामध्ये तुमचं स्वप्नातलं घर शॉर्टलिस्ट करून देतो. माझी रेरा सर्टिफाईड क्वालिफाईड टीम तुमच्याकडे तुमच्या घरी येते, तुमच्या ऑफिसमध्ये तुमच्या वेळेनुसार अपॉइंटमेंट घेऊन, आणि आम्ही देतो तुम्हाला 3 ते 5 प्रोजेक्ट शॉर्टलिस्ट करून, तेही तुमच्या रिक्वायरमेंटनुसार, तुमच्या बजेटनुसार आणि तुमच्या लोकेशन प्रिफरन्सनुसार. आणि त्या प्रोजेक्टमध्ये जिथे आपण फायनलायझेशन करणार तिथे माझी टीम तुम्हाला देणार अशोर्ड बॉटम रेट गॅरंटी विथ ॲब्सोल्युटली नो ब्रोकरेज चार्जेस. हो, सर्व काही विदाऊट एनी चार्जेस. जर हा तुम्हाला प्रोजेक्ट आवडलेला आहे तर आजच तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आता आपण बघणार आहोत टेरेस, जी ह्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला प्रायव्हेटली मिळणार आहे, जिथे तुम्ही काही तुमचा कॅनोपी वगैरे डिझाईन करू शकता. तर आता आपण आलेलो आहोत टेरेसवरती. टेरेस ही होय तुमचंच आहे. इथे बघू शकता तुम्ही, ही लॉबीतनं एंटर केल्यानंतर तुम्ही बघू शकता की टेरेस किती मोठा असं टेरेस आहे. म्हणजे इथं मला जर पर्सनली असेल तर मी इथे एक झुला लावेल. टेबल, खुर्ची, चेअर्स, इव्हनिंगसाठी मस्त प्लेस आहे. कारण तुम्ही बघू शकता इकडनं तुम्हाला सकाळचं ऊन येत आहे आणि समोर तुम्ही बघू शकता की किती मस्त असं वातावरण आहे. समोर बघू शकता की सिटीपासून आपण किती जवळ आहे. तर समोर दिसतं आपल्याला लोधा बेलमुंडो आहे, जे की सगळ्यात आयकॉनिक टाउनशिप आहे. आणि त्याच्या पलीकडे जे आपल्याला अजून एक दिसतंय, आता तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसेल असेल माहिती नाही, तर लाईफ रिपब्लिक टाउनशिप इथे तुम्हाला दिसते. म्हणजे इथून तुम्ही जर समोरचा प्रपोज रोडनी जर बघितलं ना तर गाऊंजेमध्ये तुम्ही सरळ हिंजवडीला पण कनेक्ट करू शकता. आणि तुम्ही सरळ मुंबई पुणे हायवे सोमाटणे फाट्यावरून तुम्ही सरळ पुण्यामध्येही PCMC मध्ये देऊळ रोडवरून जाऊ शकता. तुम्ही जर चाकण इंडस्ट्रीमध्ये कुठल्या मोठ्या पोझिशनला असाल तुमच्यासाठी परफेक्ट प्लेस आहे. तुम्ही जर बानेरमध्ये या हिंजवडीमध्ये कुठल्या प्लेसमध्ये कामाला असाल आणि तुम्हाला असा टाउन हाऊस कन्सेप्टमध्ये घर हवंय तर हा परफेक्ट आहे. तुम्हाला मी दरवेळी गोष्ट सांगितलेली अम्युनिटीजचा व्ह्यूज कसा दिसणार आहे. तर समोर बघू शकता या अम्युनिटीजचा जो डिलिव्हर्ड झोन आहे त्याचा असं काही तुम्हाला समोर पोर्शन दिसतोय. असंच तुम्हाला सेम पुढेही तुम्हाला कंटिन्यू दिसणार. आणि बघू शकता की कम्युनिटी किती प्रीमियम आहे. कन्स्ट्रक्शन क्वालिटीबद्दल बोलायचं गेलं ना किती सुंदर असं दिसणार आहे. तर आपण ह्या साईडला बघू शकतो की समोर हे जे टाउन हाऊसेस डिलिव्हर झालेले आहेत ते किती सुंदर असे दिसत आहेत. सगळे डिलिव्हर्ड आहेत, सगळ्यांच्या घरावरती सोलर लागलेला आहे. एकदम क्लीन कन्स्ट्रक्शन आहे. कन्स्ट्रक्शन बघू शकता की ते अत्यंत एकदम प्रोफेशनली एक्झिक्यूट केलं जात आहे. तर हा असा तुमचा एक 2400 स्क्वेअर फीटचा 4 BHK टाउन हाऊस आहे. अशी ऑपॉर्च्युनिटी मिस करू नका. स्क्वेअर फीट एक्सपर्टच्या चॅनलला नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असे अप्रतिम व्हिडिओ तुम्हाला चॅनलवरती लाईव्ह बघायला मिळतील, तेही तुम्हाला थेट अशोर्ड बॉटम रेट गॅरंटी आणि 0 ब्रोकरेज चार्जेस सोबत. तर या प्रोजेक्टच्या डिटेल्ससाठी तुम्ही वरती नंबर दिलेला आहे त्याला कॉन्टॅक्ट करू शकता. या कमेंटमध्ये एक लिंक ठेवतोय, त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही हा प्रोजेक्ट रिलेटेड सर्व ब्रोशर, डेव्हलपर, कॉस्ट शीट, पेमेंट प्लॅन सगळं काही तुम्ही डाउनलोड करू शकता. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि तुमच्या मॅक्सिमम फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा.